ऑलिम्पिक स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे यांना 50 मीटर रायफल प्रकारामध्ये देशाला कांस्य पदक मिळवून दिलं। त्याचा उचित सन्मानही केला। महाराष्ट्र शासनानं त्याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं। मात्र शासनानं घोषित केलेली रक्कम अत्यंत नगण्य आहे। आगामी काळात नेमबाज स्वप्नील याचा खरा खर्च अधिक असून त्याला शासनानं 5 कोटी रुपये इतकी मदत करावी अशी मागणी स्वप्नीलच्या आईवडिलांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे। माझी मागणी अशी आहे की किमान महाराष्ट्र शासनानं 5 कोटी रुपये त्याला बक्षीस द्यावं। त्याचा जो काही फ्लॅटचा विषय आहे त्याला बालेवाडीपासून जवळ त्याला फ्लॅट मिळावा। तिथे जी रेंज आहे त्या रेंजला स्वप्नीलचं नाव द्यावं। अशा अनेक मागण्या आहेत। तर कारण आगामी काळात त्याला सुवर्णपदक जिंकायचं आहे आणि ते पदक देशाचाच फार मोठा बहुमान करून देईल। कारण त्याचं स्वप्न तो 100% पुरा करतो याची मला खात्री आहे। ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलच्या कामगिरीमुळे कांस्य पदक मिळालं। क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राज्यातील 3 खेळाडूंना विधान भवनात बोलावून त्यांचा उचित सन्मान करण्यात आला। परंतु ऑलिम्पिक पदक जिंकून 2 महिने झाले तरीही अद्याप त्याला विधान भवनात बोलावून साधं फूल देऊन त्याचा सत्कार करावा असं शासनाला अजून वाटलं नाही। क्रिकेट वगळता इतर खेळाला शासन महत्त्व देत नसल्याची खंतही त्यांनी बोलावून दाखवली। बालेवाडी इथं सराव करत असलेल्या शूटिंग रेंजला स्वप्नीलचं नाव द्यावं, त्याला राहण्यासाठी फ्लॅट द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। वर्ल्ड कपची क्रिकेटची मॅच झाली आणि अगदी अवघ्या 5व्या दिवशीच विधान भवनामध्ये आमच्या सरकारनं त्या टीममध्ये असणाऱ्या महाराष्ट्राच्या 3 खेळाडूंना 5व्या दिवशी बोलवलं आणि जे त्यांनी बक्षीस जाहीर केलं होतं 11 कोटी रुपयाचं ते त्यांनी त्यांना त्यावेळी सुपूर्द केलं। अर्थात हे 5व्या दिवशी घडलं, पण आता 2 महिने 6 दिवस झालेत स्वप्नीलचं पदक मिळून, पण अजून शासनानं स्वप्नीलला त्या हातामध्ये एक फूल द्यावं विधान भवनामध्ये बोलवून। ते करायला पाहिजे होतं, पण त्यांनी अजून केलेलं नाही। म्हणजे त्यांना ही ऑलिम्पिकच्या पदकाची काही किंमत आहे का नाही असं मला वाटायला लागले। मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्याकडे आपण ही मागणी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या पत्रकार बैठकीला स्वप्नीलची आई अनिता कुसाळे, गौरव कुसाळे, युवराज मुळे आणि रोहन कुसाळे उपस्थित होते।